पुरानी पेंशन योजना को फिर से अमल में लाया जाए, इसलिए राज्य भर में आंदोलन चल रहे हैं। जिस क्रम में हिंगोली जिले के करीब 8,000 सरकारी कर्मचारी अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं। सर्वप्रथम आमची तलाठी संघटना आहे, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना आहे, अग्रेसिव्ह या संपात सहभागी आहे। 17,000 आमचे तलाठी आणि 1700 मंडळ अधिकारी हे जवळपास या संपात सहभागी आहे। काल जी बैठक झाली होती त्यामध्ये आज माननीय आमचे अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊन जुन्या पेन्शन योजनेबाबतीत विचार करू। तर मला शासनाला एकच विनंती करायची आहे की जर आमदाराला 5 मिनिटात 1 मिनिटात विना अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊन त्यांच्या जुन्या पेन्शन योजना लागू होतात आणि या कर्मचाऱ्याचा 1 वर्षापासून जे मार्चला बसले होते उपोषणाला आणि त्यांच्यानंतर शासनाने आश्वासन समिती गठीत केली होती आणि समिती गठीत करून अहवाल येऊ द्या म्हणून सांगितलं होतं। अहवाल आल्यानंतर आता 1.5-2 महिने झाले, अजून हे म्हणतात की आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊ आणि नंतर आम्ही ठरवू की काय द्यायचं की नाही द्यायचं। माझी शासनाला एकच विनंती आहे की जर एखादा आमदार 1 दिवसासाठी किंवा 5 दिवसासाठी 5 महिन्यासाठी 5 वर्षासाठी जर आमदार होत असेल तर त्याला जुनी पेन्शन योजना लागू आहे आणि हे सगळे कर्मचारी चाहे तलाठी असो मंडळ अधिकारी असो कोणी कर्मचारी असो ते त्याच्या आयुष्यातले 35 वर्ष 30-35 वर्ष खर्च करतो आणि ते ज्यावेळेस रिटायरमेंटला येतो तर त्याला शुगर झालेली असते, बीपी झालेली असते, त्याच्या पत्नीला बीपी झालेली असते, कुटुंब बिमार असते। त्याचा विचार शासन का करत नाही आणि त्याला जुनी पेन्शन योजना का देत नाही? हे विरोधाभास असल्यामुळे काल जे ठरलेलं होतं त्याच्यामुळं फक्त तोंडी सांगितल्यामुळं आम्हाला कुठेही असं लेखी आश्वासन किंवा काय असं मिळालेलं नाही। त्यामुळे आजपासून आमचा जे ठरलेल्याप्रमाणे आमचं उपोषण आमचं धरणे आंदोलन हे चालू आहे, बेमुदत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तलाठी संघटना ही कोणत्याही प्रकारची जोपर्यंत जुनी पेन्शन योजना भेटत नाही, जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून माघार घेणार नाही।